पैशांचं महत्त्व ना इतकं जास्त झालेलं आहे की बहीण भावांच्या नात्यालाही अक्षरशः काळिंबा फासला गेलेला आहे. संभाजीनगरमधल्या तिसगावमध्ये जी अत्यंत दुर्दैवी घटना घडली, त्यामध्ये अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्यावेळेला अशी एक बहीण समोर आली, जिच्या पैशांच्या लालचेमुळे आज हा सगळा प्रकार घडलेला आहे. खरं सांगायला गेलं ना तर आपल्या समाजामध्ये अशा अनेक बहिणी आहेत की ज्यांनी या माहेररिश्त्याच्या लालचेमध्ये आपल्या भावांचे कुटुंब, त्यांचा संसार अक्षरशः वाटेल तसा उद्ध्वस्त करून मोकळ्या झालेल्या आहेत. खरं सांगायला गेलं ना तर अशा स्त्रियांच्याबद्दल अक्षरशः कीव येते. कारण ह्या बायकांना आहे ना सासरची संपत्ती हवी असते, माहेरची हवी असते आणि जो आपल्या भावाचा हक्क आहे, जो ते आपल्या भाच्यांचा हक्क आहे ना, तो सुद्धा बळकावण्यासाठी या खालच्या पातळीला जाऊन पोचलेल्या असतात. आणि ह्या पैशांमधनं यांची लालच इतकी असते की ह्या माहेरकडनं मिळालेले पैसे असतील किंवा सासरकडचे मिळालेले पैसे असतील, त्यांच्या जीवावर ह्या आपल्या मुलांना सुशिक्षित करू बघतात. म्हणजे मला खरंच असं वाटतं, एक स्त्री म्हणून, एक बहीण म्हणून, पूर्वीचा काळ खरंच बरा होता. ज्या वेळेला आहे ना प्रत्येक बहिणीला आपल्या भावाचं दीर्घ आयुष्य असावं ही तिची कामना असायची आणि प्रत्येक अडचणीमध्ये आपण आपल्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभं असावं, हे त्या भावाचं कर्तव्याचा भाग होता. म्हणजे मला असं वाटायचं ना, पूर्वीच्या टायमिंगमध्ये आईवडिलांनी लग्नामध्ये जे काही दिलं त्यात मुलगी जेवढी समाधानी असायची ना, तोच खरा काळ चांगला होता. कारण आता सध्या आहे ना ह्या संपत्तीमध्ये माहेर हिस्सा जेव्हापासून मिळायला लागलेला आहे, तेव्हापासनं अनेक बहिणी भावांमध्ये फक्त या पैशाच्यामुळे, वाट्या हिश्श्याच्या लालचेमुळे ना दुरावे निर्माण झालेले आहेत. अनेक वर्ष भाऊ बहिणी एकमेकाचं तोंड बघत नाही, एकमेकाशी अबोला धरून असतात आणि काही भाऊ बहिणी तर अक्षरशः कोर्ट कचेरीपर्यंत सुद्धा जाऊन भिडलेले आहेत. म्हणजे मला असं वाटतं, हे कसं नातं आहे? रक्ताचं नात्यांमध्ये इतका दुरावा या पैशामुळे, या संपत्तीमुळे निर्माण झाला आहे. असं नातं काय कामाचं? जर एक बहीण म्हणून, एक मुलगी म्हणून मला जर माझ्या माहेरचा कुठला हिस्सा हवा असेल ना, तर मला असं वाटतं की दिवाळी आखाजीला जाण्याचा अधिकार असावा, माहेरची शेवटची साडी माझ्या अंगावर पडावी आणि माझ्या मुलांच्या लग्नांमध्ये मामांनी अगदी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहावं. ह्याच सगळ्यात मोठा संपत्तीचा हिस्सा मी तर मानेल. आणि मला असं वाटतं, मामे भाऊ, फुई भाऊ यांच्यामध्ये सुद्धा आहे ना संपत्तीच्या वादांमुळे अबोला असण्यापेक्षा, कटुपणा असण्यापेक्षा आहे ना, मला असं वाटतं मानपानाची जी गोड भांडणं असतात ना, ती असली तर कधीही चांगली. यापेक्षा एका स्त्रीला आणखी काहीच नको आहे, एका बहिणीला तरी काही नको आहे. कशाला हवी ती माहेर इच्छाची लालच? आज आहे ना अनेक भावांचे कुटुंब फक्त या माहेर इच्छाच्या लालचेमुळं, या बहिणींच्या कारस्थानांमुळे उद्ध्वस्त